सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुण्यात कोयता गँगने अक्षरशः हैदोस मांडला आहे। या गँगने शहरातील दत्तवाडी परिसरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला। त्यात हा तरुण स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्यावर सैरावारा धावताना दिसून येत आहे। या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। गत काही वर्षात पुण्यातील गुन्हेगारीत चांगलीच वाढ झाली। येथील कोयता गँग भर रस्त्यात अनेकांवर हल्ले करून पोलिसांना आव्हान देत आहे। त्यानंतरही पोलीस यंत्रणेला या गुंडांवर कडक कारवाई करण्यात अपयश येत असल्याची ओरड होत आहे। या पार्श्वभूमीवर शहरातील दत्तवाडी परिसरात कोयता गँगने भर रस्त्यात एका तरुणावर हल्ला चढवल्याची घटना पुढे आली। या घटनेच्या CCTV फुटेजमध्ये हल्लेखोरांपैकी एक जण "अरे पकड त्याला, सोडू नको" असे म्हणताना दिसून येत आहे। या संबंधीच्या माहितीनुसार ही घटना पुण्यातील दत्तवाडी परिसरात घडली। त्यात 7 ते 8 जणांचे एक टोळके एका तरुणाच्या मागे हातात कोयता व इतर शस्त्रे घेऊन पाठलाग करताना दिसून येत आहेत। या गुंडांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सदर तरुण जीवाच्या आकांताने रस्त्यावर धावत जातो। एका ठिकाणी तो गुंडांना हुलकावणी देत एका गल्लीत शिरण्याचा प्रयत्न करतो, पण रस्त्यात उभ्या असलेल्या कारला धडकून तो खाली पडतो। हल्लेखोर त्या ठिकाणी त्याला गाठत त्याच्यावर शस्त्रांनी सपासप वार करतात। हा सर्व प्रकार तेथील एका CCTV फुटेजमध्ये रेकॉर्ड झाला आहे। हा प्रकार सुरू असताना एका स्कूटीवर बसलेला तरुण जखमी तरुणाला आणखीन मारहाण करण्याची सूचना देतानाही दिसून येत आहे। घटनास्थळी इतर 5 ते 6 जण दिसून येत आहेत, पण त्यापैकी कोणीही जखमी तरुणाला हल्लेखोरापासून वाचवण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही। यावरही मोठा संताप व्यक्त केला जात आहे। या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शहरातील एका रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। त्याच्या अंगावर खोलवर जखमा झाल्या आहेत, त्यामुळे त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे। डॉक्टर त्याचे प्राण वाचवण्यासाठी आपले प्रयत्न करीत आहेत। दुसरीकडे हा हल्ला पूर्ववैमनस्यातून करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। दत्तवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस CCTV फुटेजच्या मदतीने हल्लेखोरांचा शोध घेत आहेत। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।